गणेशोत्सवाचा माहोल आहे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दरबारात विविध राजकीय मंडळी येत आहेत. आज काही चेहरे असे आहेत जे विविध पक्षांमधले आहेत. दोघांनी एकत्र येऊन आज दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं. आपल्यासोबत पंकजाताई मुंडे आहेत आणि जितेंद्र आव्हाड आहेत. जितेंद्रजी, महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळ असं चित्र झालंय. खूप एकमेकांच्या बद्दल कटुतेची भावना असणारं राजकारण आपण सगळेजण गेल्या काही दिवसात बघतोय. आज मात्र दोघांनी वेगळ्या पक्षातले आहात, विचारधारा वेगळी सगळं, तरी सुद्धा दोघांनी एकत्रित आरती केलेली आहे. काय भावना आहे? हा बाप्पाने ठरवून योगायोग झाला ना. हां हां तुम्ही मला वेगळं बोलवलं होतं तर ताईला वेगळं बोलवलं होतं, हां. पण बाप्पाने एकत्र आणलं पण दोघांना. राजकारणात काही योगायोग असतात. असं आहे की ह्यांचे वडील म्हणजे तुम्ही जे म्हणाले ना कटुता, हां हां त्याच्यावरती हा माणूस होता. शरद पवारांच्या नंतर जर लोकनेता म्हणून कोणाला बघायचं असेल तर ते गोपीनाथ मुंडे. हं. मी माझ्या आयुष्यातला एक छोटा प्रसंग सांगतो जो महाराष्ट्रात कोणालाही माहीत नाही. बरं. त्यांचे आणि माझे पहिल्यापासून संबंध चांगले होते. हं. मी त्यांच्यावर घरावर मोर्चा नेऊन सुद्धा, हं. हे मी 96-97ची गोष्ट सांगतो, जेव्हा मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो महाराष्ट्राचा. हं. 2001 साली त्यांचा फोन आला 8 वाजता की जितेंद्र, तुला मी आमदार करायचं ठरवलं आहे. हं. तुला MLCचं तिकीट देणार, मी तुला निवडून पण आणणार. हां. माझं आणि प्रमोदचं बोलणं झालं आहे आणि प्रमोद संध्याकाळी मातोश्रीची परमिशन घेऊन येईल. बरं. तू बायकोशी बोल. आणि बायकोला, माझे सासरे आणि ते एकमेकांना ओळखायचे. हं. तर मी फोन ठेवून दिला. मी त्यांना काहीच बोलू शकत नव्हतो. हं. मी म्हटलं मला हे काय जमणार नाही, तूच त्यांना फोन करून सांग. माझी त्यांना फोन करायची पण हिंमत नाही. हं. पण त्यांना लवकर सांग, कारण का ते जर एक पाऊल पुढे गेले तर मग मला मागे येता येणार नाही. हां. तेव्हा थांब. 1-2 तास गेल्यानंतर त्यांनी फोन केला की साहेब, तो तुमच्याशी बोलणारच नाही, बोलू शकणार नाही. तो शरद पवारांना आणि त्यांच्या विचारांना कधीही सोडणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही बोललात त्याच्याबद्दल आमच्या घरात आनंद आहे, हां. पण तो ही गोष्ट करूच शकणार नाही. आमदारकी सोडली. नाही, आमदारकी सोडली नाही. आमदारकी ते द्यायला तयार होते. हो हो हो, ती मिळणारी सोडली ना तुम्ही. नाही, पण हां. ह्याच्यातलं हे काय, हां. तर प्रेम किती, की माझा काही त्यांचा संबंधच नाही, राजकीय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. हं. पण एक वरती येणाऱ्या कार्यकर्त्याला जर आपण पुढे म्हणजे आणण्याची ही ताकद आहे आपल्यामध्ये, तर त्याला आपण आणूया. हं. हं. हे गोपीनाथ मुंडे होते. आणि आज महाराष्ट्राला सांगतो की मिस आहे हे आजच्या राजकारणात. हे आजच्या राजकारणात नाहीच. आजच्या राजकारणात गोपीनाथ मुंडेंसारखा माणूसच नाही आहे. हां. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे होणं हे फार 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 अवघड आहे. सूड म्हणजे काय, त्रास देणं, लोकांना सतावणं, हे आजच्या राजकीय जीवनाचं ममत्व झालं आहे. हं. या दोघांच्याही मनामध्ये तसं कधीच नसायचं. मला तर किती, मी त्यांच्या विरोधात असताना टी व्हीवरती आम्ही एक दुकानाविरुद्ध बोलत असताना कधीही या माणसाने माझ्यावर राग ठेवला नाही. किंबहुना म्हणजे शरद पवार खूप वरती आहेत, असे बाहेर आले की गळ्यात हात टाकायचे, का रे जितेंद्रा. म्हणजे आजही त्यांची आठवण आली तर डोळ्यात अश्रू येतात.